नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आलोय वर्धा या शहरामध्ये आणि कृषी विज्ञान केंद्राचं हा एक स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे. तर या प्लॉटवरती धन्वंतरीचं जे व्यवस्थापन केलेलं आहे तर त्या संबंधित या ठिकाणी जे सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तर आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय आणि पत्ता सांगा एकदा. नमस्कार, मी सुमित मसाळ, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा. सेलसुरा वर्धा येथे आपण 1 एकराचा स्ट्रॉबेरीचा प्लॉट लावलेला आहे. त्यामध्ये आपण 18,000 एवढ्या रोपांची लागवड केलेली आहे. आपण जी व्हरायटी लावलेली आहे M9, नाभिला आणि विंटर डाऊन अशा 3 व्हरायटीची एकूण आपण लागवड केलेली आहे. त्याच्यावर आपण धन्वंतरीचे RPS 76 जेव्हा सुरुवातीला आपण पेरलं त्यावेळेस धन्वंतरीचे RPS 76 या प्रोडक्टची आपण त्याला ड्रिंचिंग केली होती. हां, तर त्याचबरोबर तुम्ही आपलं सॉईल गार्डचा सुद्धा वापर केला आहे. जे निमॅटोड कंट्रोलसाठी आपण सॉईल गार्ड वापरलं होतं, तसेच जो मर रोग येते फंगसमुळे त्याच्यासाठी पण आपण सॉईल गार्डचा उपयोग केला. आणि वरून जी झाडावर बुरशी येते त्याच्यासाठी आपण मायकोरिजचा उपयोग केलेला आहे. आणि बॅक्टोरिज किट ज्यामध्ये ॲझोडोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, रायझोबियम, PSB, KMB जे आपण बॅक्टेरिया वापरतो, समजा पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, सल्फर सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि मायकोरायझा इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्याचा पण आपण उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर आपण दाणेदार खतचाही वापर केला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बेड प्रिपरेशन केली त्यावेळेस आपण एकरी 5 किलो RPS 76 ग्रॅन्युअल्सचा उपयोग केला. अच्छा, तर हे संपूर्ण प्रोडक्ट्स वापरल्यामुळे या प्लॉटमध्ये काय बदल दिसून आलेले आहेत ते आमच्या त्याचा बदल असा की आज बघा 27 फेब्रुवारी असून सुद्धा एवढ्या 35च्या वर टेम्परेचर गेलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की स्ट्रॉबेरी ही थंड वातावरणात येते, जसे की महाबळेश्वरला थंड वातावरण असते त्याचप्रमाणे इथं 35च्या वर सुद्धा टेम्परेचर असून आपल्या स्ट्रॉबेरीची क्वालिटी हे म्हणजे टिकून आहे आणि फळाची साईजसुद्धा टिकून आहे. अच्छा, म्हणजे फुटव्यांची साईज. हां, आणि RPS 76 सोडल्यामुळे जे की रूट ग्रोथ झाली त्याच्यामुळे आपल्या फांद्याची संख्या जास्त वाढली, म्हणजे याला फुटवे जास्त फुटले. अच्छा, आणि फळांची साईज सुद्धा अजूनही भरपूर प्रमाणामध्ये लागलेली आहे. हो, आणि आणखी सुद्धा 1 ते 1.5 महिना हा प्लॉट असाच सतत चालू राहील. अच्छा, तर या धन्वंतरीच्या प्रोडक्ट्स पासून तुम्ही आता समाधानी आहात? हो, समाधानी आहे. तर या सगळ्या प्रोडक्टची तुम्हाला माहिती कोणी सुचवली? माहिती आम्हाला शिल्पा धोड मॅडमनी सुचवली. याच्या आधी वर्ध्याच्या त्याप्रमाणे, शिल्पा हां. धोड मॅडम आहेत, त्यांनी तुम्हाला सुचवले. तर इतर शेतकरी जे बांधव आहेत जे स्ट्रॉबेरीचं प्लॉट घेतात त्यांना तुमचा काय सल्ला असणार आहे? त्यांना असाच सल्ला की सुरुवातीच्या काळात जे की आपण ग्रॅन्युअल्स RPS 76 ग्रॅन्युअल्स वापरलं, त्याचा बेड प्रिपरेशनच्या वेळेस जर उपयोग केला तर जे की सॉईलचं मायक्रोफ्लोरा आहे, मायक्रोफ्यून आहे, त्याचा चांगला ग्रोथ होते. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये RPS 76ची ड्रिंचिंग केली तर आपलं रूट ग्रोथ चांगली होते, झाडाचा जोम चांगला राहतो, त्याच्यावर कीड व रोग जे सुरुवातीच्या काळात येतात ते येत नाही. आणि जसं की सॉईल गार्ड आहे त्याच्यावर कॉलर रूट रॉट अशी डिसीज असतात, तर ते डिसीज पण यांना कंट्रोल होतात, म्हणजेच मर रोग. आणि जे निमॅटोड कंट्रोल आहे ते सुद्धा आपलं कंट्रोल होतं. अच्छा, म्हणजे धन्वंतरीचं संपूर्ण तंत्रज्ञान तुम्ही वापर केला आहे. तर तुम्ही 100% समाधानी आहात? हो, समाधानी. तर धन्यवाद सर. जय जय धन्वंतरी. रासायनिकचा खर्च आणि ऑर्गॅनिकचा खर्च या 2 खर्चामध्ये तुम्हाला काय वाटलं की म्हणजे आपण जर याचा वापर नसता केला तर आपल्याला रासायनिकचे जे फवारणी आहेत त्या एक्स्ट्रा घ्यायला लागल्या. कदाचित कसं आहे, झाडाची क्वालिटी बघू शकता तुम्ही, रासायनिकनं एवढी चांगली क्वालिटी राहत नाही आणि एवढ्या तापमानात सुद्धा ते फळं देत आहे, अशी आपल्याला रासायनिक नाही देऊ शकत. म्हणजे अजूनही जैविकद्वारे हिरवीगार क्वालिटी आहे आणि फळांची साईज सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये लागलेली आहे. आणि याच्यासोबत आपण जे थोडेसे फुलांचे झाडं लावले आपण त्याची पण क्वालिटी बघू शकतो की बाजूला किती जबरदस्त झेंडूमध्ये बहर आलेला आहे आणि साईज अजून नॉर्मल होती, नॉर्मलपेक्षा मोठा साईज आहे. तर सर धन्यवाद. जय जय धन्वंतरी. जय जय धन्यवाद.